नमस्कार मित्रांनो, महात्मा गांधी राजकारणाविषयी बोलत असताना म्हणतात की राजकारण हे आपल्याला सापाच्या कुंडल्याप्रमाणे वेढून टाकतं आणि त्याच्याशी लढण्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे उरत नाही. मग याच सापाने पायांना मारलेली कुंडली कधी तुमच्या आमच्या गळ्यापर्यंत आली आणि आपला श्वास गुदमरायला लागला हे आपल्यालाच कळलं नाही. मग याच राजकारणाचा विचार करत असताना भविष्यात वाजणारी धोक्याची घंटा व भूतकाळालाही लाजवेल अशी आजच्या राजकारणाची झालेली दयनीय अवस्था, या सगळ्यावर बोलण्यासाठी नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 108 विषय चिंतन करतोय, राजकारण, काल, आज आणि उद्या. मित्रांनो, ग्रीक दार्शनिक एरिस्टॉटल असं म्हणतात की माणूस हा एक राजकीय प्राणी आहे आणि त्याच्या प्रत्येक कृतीत राजकारण असतं. म्हणून हा विषय सुद्धा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाला हात घालणार आहे असं मला वाटतं. तर दुसऱ्या बाजूला भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि याची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे इथे प्रत्येकाला मतदान करण्याचा हक्क आहे. पण याच लोकशाही विषयी लिहित असताना ग्रीक तत्ववेत्ते सॉक्रेटिस आपल्या द रिपब्लिक प्लॅटो या पुस्तकात असं लिहितात की लोकशाहीचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे इथे प्रत्येकाला मतदान करण्याचा हक्क आहे. कारण ज्याप्रमाणे एखाद्या जहाजेचा कप्तान ही त्या जहाजेची माहिती असणारे लोक ठरवतात, अगदी तसंच देशाचा कप्तान म्हणजेच नेता ठरवत असताना सुद्धा मतदानाचं महत्व माहीत असणाऱ्या लोकांनीच ठरवायला हवं. 2400 वर्षांआधी लिहिली गेलेली ही गोष्ट आजच्या राजकारणात सुद्धा अत्यंत समर्पक आहे. कारण आज सुद्धा जात, धर्म, पैसा यांच्या बळावर वेगवेगळे राजकीय पक्ष आपापली वोट बँकची राजनीती करताना आपल्याला दिसतात. मग याच राजकीय पक्षांच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, मंदिर वही बनाएंगे, जो राम की बात करेंगे वही देश पे राज करेंगे अशी वाक्य आपल्या कानावर पडायला लागतात आणि कुठेतरी धर्माचं राजकारण करून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आजच्या राजकारणात केला जातो. मग इथेच मला प्लेटोनचं एक वाक्य आठवतं की जेव्हा राज्य सत्ता ही नीतिमत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते ना, त्यावेळी देशाच्या अस्मितेवर बलात्कार होतो आणि असाच बलात्कार आज वारंवार देशाच्या अस्मितेवर होत आहे. म्हणजेच एका बाजूला 2024चं युनियन बजेट काढून मध्यमवर्गीयांची कंबरतोड केली जाते, शेतकरी विरोधी कायदे काढले जातात, कोलकातामध्ये एका 31 वर्षीय डॉक्टरच्या बलात्कारावर सुद्धा राजकारण करत वाम आणि रामसारखी वचने केली जातात, तर अगदी दुसऱ्या बाजूला जे बलात्कार करतात त्यांना सत्तेत बसण्याची जागा दिली जाते. इथल्या तरुणांनी बेरोजगारी विचारली तर त्यांच्या हातात आरक्षणाची पाटी दिली जाते. कांदा महाग झाला असं म्हटलं तर मी कांदाच खात नाही असं देशाचे अर्थमंत्री म्हणतात. जी दोन पक्ष नेहमी एकमेकांची टीका करायची तीच पक्ष महाराष्ट्रात एकत्रित येऊन सत्ता स्थापित करतात. मग असं सगळं आजच्या राजकारणाचं भयावह वातावरण असताना नेमकं विषयामध्ये दिला गेलेला काल, आज आणि उद्या काय आहे हे स्पष्ट करणं मला जास्त गरजेचं वाटतं. मग मित्रांनो, विषयामध्ये दिला गेलेला काल हा मला 2014च्या आधीचा काय वाटतो, तर विषयामधला आज हा 2014च्या नंतरचा काय वाटतो. आणि या दोघं काळांचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर भविष्याचा म्हणजेच उद्याच्या राजकारणाचा अंदाज आपल्याला लागतो. मग मित्रांनो, काल आणि आजच्या राजकारणामध्ये नेमकं साम्य आणि फरक काय, तर कालच्या राजकारणात म्हणजे 2014च्या आधी 2G घोटाळा, 3G घोटाळा, आदर्श स्कॅम, सत्यम स्कॅम, कोलगेट स्कॅम, सोलर स्कॅम, कॅश फॉर वोट घोटाळा अशी बरीच घोटाळे झाले. तर 2014 नंतर सुद्धा प्रधानमंत्री रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात पण त्यांना मणिपूर जाताना दिसणार नाही. ऑल आयझ ऑन रफा असतात पण लडाखमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पकडलं जातं. इलेक्टोरल बॉन्ड सारखे घोटाळे होतात. म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे हे कालच्या राजकारणातही होत होते आणि आजच्या राजकारणातही होत आहेत. मग मित्रांनो, कालच्या आणि आजच्या राजकारणामध्ये नेमकं वेगळं काय, तर कालच्या राजकारणात विचारसरणी नावाची गोष्ट होती जी मला आजच्या राजकारणात दिसत नाही. कालचं राजकारण हे पक्ष केंद्रित होतं तर आजचं राजकारण हे व्यक्ती केंद्रित झालेलं आहे. कालच्या राजकारणामध्ये राष्ट्र प्रथम होतं तर आजच्या राजकारणात धर्म प्रथम आलेला आहे. मग मित्रांनो, असं सगळं असताना उद्याचं राजकारण हे खड्ड्यात जायला नको म्हणून कालच्या राजकारणाकडून आपण कोणत्या गोष्टी शिकायला हव्यात, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला शिकण्याची गरज आहे ती म्हणजे कायदे मंडळाकडे कधीही न्याय मंडळापेक्षा जास्त ताकद जाऊ देऊ नका. कारण 25 जून 1975 ही तारीख तुमच्या आमच्या लक्षात आहे, ज्या तारखेला देशामध्ये आपत्काळ घोषित करण्यात आला होता आणि लोकशाही असणाऱ्या भारतात तब्बल 21 महिने हुकुमशाही सारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. दुसरी महत्वाची गोष्ट जी आपल्याला शिकण्याची गरज आहे ती म्हणजे 1991 मध्ये देश आर्थिक संकटातून जात होता आणि या संकटातून बाहेर काढण्याचं काम आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. जर आजच्या अर्थमंत्र्यांनी कालच्या अर्थमंत्र्यांचा आदर्श घेतला तर भविष्यात
अर्थव्यवस्थेचा अनर्थ होणार नाही असं मला वाटतं. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला शिकण्याची गरज आहे ती म्हणजे 1992 मध्ये युएनओ मध्ये काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं. म्हणजे लक्षात घ्या, मतभेद हे कालच्या राजकारणातही होते, पण जेव्हा देशाची गोष्ट यायची तेव्हा सगळे एकत्रित यायचे. परंतु आजच्या राजकारणात तर एकमेकांवर टीका करण्याशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाही. मग कुणी कुणाला पप्पू म्हणतं, तर कुणी कुणाला फेकू म्हणतं, कुणाचा टरबूज केला जातो, तर कुणाला जनताच उद्ध्वस्त करते आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात एकमेकांची उतरवण्याचं काम आजच्या राजकारणात केलं जातं. मग मित्रांनो, विषयाच्या शेवटाकडे वळत असताना नेमकं उद्याचं राजकारण जर चांगलं करायचं असेल तर एक मतदार म्हणून तुमची आमची भूमिका काय असली पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करण्याची गरज आहे ती म्हणजे जो उमेदवार आपण निवडून देत आहे त्यावर कोणते गुन्हे तर दाखल नाहीत ना याची दक्षता आपण घ्यायला हवी. कारण आज संसदेत बसलेल्या 100% लोकांपैकी जवळजवळ 43% लोकांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण ज्या पक्षाला मतदान करत आहोत त्या पक्षाचा मॅनिफेस्टो जाहीरनामा एकदा आपण तपासून पाहावा. त्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आणि याआधी सत्तेत असताना त्यांनी यापैकी कोणती वचने पूर्ण केलीत याचंही आपण चिकित्सा करायला हवी. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आजच्या प्रसार माध्यमांवर विश्वास ठेवू नका. कारण ती माध्यमं आज सरकारची गुलामी स्वीकारतात आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे पाहून तर तुमचं मत नक्कीच तयार करू नका. नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं की जेव्हा राजकारणामध्ये धर्म आणि जात घुसते ना त्या दिवशी सगळ्यात आधी आपली लोकशाही धोक्यात येते. आणि एकदा जर लोकशाही धोक्यात आली तर आपलं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जातं आणि देश पारतंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतो. जर देशाला पारतंत्र्यात जाऊ द्यायचं नसेल तर उद्याचं राजकारण हे चांगलं करावंच लागेल. ते होईल एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.